नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना पक्षाने प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले असून या प्रभाग क्रमांक 8 मधून विलास रामदास शिंदे प्रभाग क्रमांक 8-5, कविताताई संतोष गायकवाड प्रभाग क्रमांक 8A, विष्णुपंत महादू बेंडकोळी प्रभाग क्रमांक 8B, नैना भरत गांगुर्डे प्रभाग क्रमांक 8A या चारही इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे। या उद्घाटनाप्रसंगी मोठी जाहीर सभा देखील घेण्यात आली आहे। नाशिकच्या राजकीय इतिहासात मजबूत पाया असलेल्या या प्रभागात पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांनी उपस्थिती दर्शविली। प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व अधिकृत शिवसेनेचे उमेदवार विलास रामदास शिंदे प्रभाग क्रमांक 8-5, कविताताई संतोष गायकवाड प्रभाग क्रमांक 8A, विष्णुपंत महादू बेंडकोळी प्रभाग क्रमांक 8B, नैना भरत गांगुर्डे प्रभाग क्रमांक 8A हे निवडणुकीसाठी सज्ज झाले। या निमित्त होणाऱ्या चौक सभेत प्रभागातील प्रमुख प्रश्न, विकास योजना आणि शिवसेनेच्या भविष्यातील दिशा यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाईल। शिवसेना प्रभाग क्रमांक 8 ने सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे। आपण बोलतो की नाम ही काफी है। खरं म्हणजे विलासांना तुम्ही आमचा उगाच वेळ घालवताय। अजून 8 ठिकाणी कार्यालयांचा शुभारंभ आहे, आता हे दुसरं आहे। मी पाहिलं फॉर्म भरण्याच्याही दिवशी महाराष्ट्रामध्ये विक्रमी आशीर्वाद देणारा जनसमुदाय तुमच्या पाठीमागे होता। आजची ही उपस्थिती पाहिल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक 8 चे चारीच्या चारी उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही। योगायोग आहे की ज्या प्रचार कार्यालयाचा आज आपण शुभारंभ केला, उद्घाटन केलंय, मला चांगलं आठवतं की मागच्याही पंचवार्षिकला हेच कार्यालय आणि त्याच्या मागचे म्हणजे हॅट्रिक हे शुभ कार्यालय आहे। आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांवर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विश्वास आहे। शेतकरी बांधव असतील, सामान्य नागरिक असतील, अगदी लहान बाळांच्या पासून विद्यार्थ्यांच्या पासून समाजाच्या सर्व घटकांचा विश्वास माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर आहे। लाडक्या बहिणींचं तर विचारूच नका। लाडक्या बहिणींनी तर महाराष्ट्राच्या एवढे आशीर्वाद दिले की समोरच्यांची बत्ती गुल करून टाकले। आणि म्हणून मला विश्वास आहे की या प्रभागातून चारीच्या चारी उमेदवार शिवसेनेचे आणि धनुष्यबाणाचे निश्चितपणे निवडून येतील। संकलन विभाग, एव्ही न्यूज, नाशिक।